राधे राधे सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त आहेत का? असंच मस्त राहावा माझा आशीर्वाद आहे. मुलींना, मुलांना, माता बहिणींना, भावांना, बहिणींना, सगळ्यांना आशीर्वाद आहे. व्हिडिओ बघत जा, कमेंट करी जा, लाईक करत जा. माझी हीच विनंती आहे मुलींनो. आईला काय पाहिजे असतो? आईला एवढंच पाहिजे असते की मुलांनी आपल्या सुखी राहावा, हे का नाही? अरे अहो काय आहे, आमचे इडो बघतात, पुढं पुढं ढकलून देतात, टिप मारून मारून बघतात. चला आता नीट बसते. डोकं बी काही विचारलेलं नाही, काय नाही आहे, बसली आपली अशीच. म्हणलं जाऊ द्या, काय डोक्याला विसरायचं आहे. चला नमस्कार. बघा, आपण युट्यूबवर आलो, आपल्याला काहीच माहीत नव्हतं, ह्याच्यातली काहीच माहिती नव्हती. तर बघा इडवून हे का कंटेंट नाही, काय नाही आपलं इडव करायचा, टाकायचा. अजून पण तसंच आहे माझं, अजून पण तसंच आहे. अजून पण काय आपलं कंटेंट एवढं नाही आहे. तरी पण हे बघा, देवा परमेश्वराला आपल्याला हेतपर्यंत आणलं या. भले जग दुनिया नाव उठवू ना आठवू, आपल्याला काय घेणं देणं नाही, काय नाही. आपल्याला काय कोणी चालवत नाही. आपल्या घरात कमी असलं तर कोणी आपल्याला देत नाही, घेत नाही, काय नाही. आपला गाडा आपल्यालाच वाढावं लागते, आपल्या संसाराचा गाडा आपल्यालाच वाढावं लागतं या. पण ह्या बघा, काय बी असू द्या, मी आतापर्यंत टिकले. 2-1.5 वर्ष होत आले, मी टिकले. सोडायचा प्रयत्न केला नाही. मला एवढे नाव ठेवले, हे केलं ते केलं, पण मला नाव ठेवलं तरी पण मी काय ऐकले नाही. हे बघा, आपले पोरं एवढे बिमार होते, एवढा पैसा गेला, 2-3 लाख रुपये गेले, सगळं झालं. परी मी हे बघा हारले नाही. सगळी दुनिया सांगायला लागली, काय पण सांगायला लागली, परी मी कुणाचं मनावर घेतलं नाही, ध्यानावर घेतलं नाही, काय नाही. हे बघा, एवढं बी माझे लेकरं बिमार होतं, पोरगं माझं बिमार होतं, तरी पण मी इडव टाकायचं चुकलेच नाही आहे. मेन तर ही बात, मी इडव टाकायचं चुकलेच नाही आहे. तरी पण मला सगळे नाव ठेवायचे, पाहुणे रावणे हे ते. मी नाही कुणाचं नाव घेत, मला पाहुणे बिणचं नाव घ्यायचं पण नाही आहे. पण एक सांगायला लागले मी, परी मला असे वाईट पण कमेंट आल्या. असं पण म्हणले मला की देवापुढं काय नाही, युट्यूबच्या पुढं काय रडायला लागलीस, देवापुढं जाऊन मंदिरात जाऊन बस आणि मोबाईल दे फेकून मंदिरात जाऊन बस, असं पण मला बोलले. तरी पण मी हार नाही मानली. रडायचं, दरवाजा बंद करून रडायचं. हे बघा, पैसे इकडून तिकडून आणायचे, तिकडून आणायचे, इकडून आणायचे, प्रत्येकाकडून ककून पैसे आणायचे, आणि ते पैसे आणून मी आपल्या सुनबाईच्या हातात द्यायचं. काय खर्च होईल ते होईल, जेवढं लागन तेवढं लागन. मी खंबीर आहे, माझ्या जीवाला म्हणायचे मी खंबीर आहे. माझ्या लेकरला किती पण पैसे लागू दे, मी खंबीर आहे. माझ्याकडं काय फक्त 1.25 लाख रुपये होते, फक्त माझ्याकडं 1.25 लाख रुपये होते. पण ह्या बघा, एवढी कंबर बांधून मी पैसा जमा केला, यजानी बेजानी मेहनत करून. हे बघा, माझ्या जीवाचे एवढे हाल झाले, वनवास झाला, जेवत नव्हते, खात नव्हते, पित नव्हते. परी इडव टाकायला मिसरत नव्हते. इडव टाकणार म्हणजे टाकणारच. मला कोणी नाव ठेवू, मला माझ्या मुलींना एवढं बोलल्यात, एवढं माझ्या मुली बोलल्या, आई तुला नाही शोभत, इडव करू नको, इडव टाकू नको. अहो रडत पडत कसं बी करत मी इडव टाकले. हो, मी काय सांगू तुम्हाला, मला इडव करू वाटायचं नाही. पण मी हे बघा, छातीवर दगड ठेवून छातीवर मी इडव करायच्यात. इकडं रडायचं, डोळे पुसायचे, आणि इकडे ऊन इडव करायचा. काय सांगायचं मुलींनो तुम्हाला माझे हाल. हो, आणि तेवढं बी करून शिने अजून घरी पॅकिंग करत बसायचं. पॅकिंग झालं की बघा, ते पैसे आणायचे, कुठं भाजीला द्यायचं, दुधाला द्यायचं, लेकराला खारी ठोसला द्यायचं. मी 1 रुपयाचं मला दवागोळी घेतली नाही. मला 3,000ची 2,000ची दवागोळी लागते. देवा म्हणलं माझी रक्षा तू कर, लेकराची रक्षा तुझं नाव घेऊन मी करते, तुझं नाव घेते, लेकराची रक्षा करते. मला ताकद दे, मला बळ दे. मला एवढे बोलते सगळे, परी मला हरवू नकोस देवा, हरवू नकोस. मी अशी म्हणायचे देवाला, रडायचे, रात झोप नाही, काय नाही. अजून मी नाही झोप. रात माझ्या जीवाचे लई हाल. पुरी रात्र झोपायचं नाही, काय नाही. परी ह्या बघा लेकरं माझे, हे बघा देवाचा आशीर्वाद आणि ह्या माताचा आशीर्वाद माझ्या लेकराला लागला. माझे लेकरं बरे झाले, चांगले झाले, कामाला चालले, म्हणजे चांगले आहेत बघा, व्यवस्थित आहेत. अहो काय चितलं माझ्या लेकरांसाठी, तुम्हाला काय सांगायचं. मला नाही माहिती, अजून बी मला माहीत नाही की माझ्या लेकराला काय झालं होतं. हां, काय झालं होतं तेवढं आहे माहिती, परी डॉक्टरनं काय सांगितलं होतं ते मला अजून बी माहीत नाही. तरी पण सगळे घाबरलेले होते,
आणि सगळे व्हिडिओ बघा जा, नंतर बोला जा. तुम्ही थोडा बघताय आणि उगाच धिंगाणे करताय, तसं नाही करायचं. सगळा व्हिडिओ बघायचा, तेव्हा तर तुम्हाला कळन. हो बघा, मला अजून बी माहीत नाही की माझ्या लेकराला काय डॉक्टरनं सांगितलं होतं, ते पण मला माहीत नाही. आणि मी अजून विचारलं पण नाही कुणाला की माझ्या लेकराला काय झालं होतं. परी ह्या बघा, परी लई लांब लांब खबर गेलेली होती वाईट, ते मला पण माहीत नाही अजून, मला पण माहीत नाही. पर हे बघा, देवाचं जर हे बघा आपल्यावर नजर असली आणि देवाचं जर पुरं ध्यान जर आपल्यावर असलं तर काहीच कुणी वाकडं करत नाही. फक्त देवाची साथ पाहिजे आणि मायमाताची साथ पाहिजे, मायबापाची साथ पाहिजे. कधीच देव धक्का नाही लावत लेकरांना. आणि मी अजून बी देवावर विश्वास करते. देवा परमेश्वरा, माझा परिवार अजून बी 1 नंबरच होईल. माझा परिवार अजून बी 1 नंबरच होईल. देवावर मी विश्वास करते. भले मी देवाला जात नाही, पण देव माझ्या बाका हित आहे, हित आहे माझ्या देव. तुम्ही म्हणलात ना दाखव, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवण. हे बघा, माझ्या जीवावर उदार होऊन दाखवण. परी हे बघा, हे बघा 15-20 वर्षाची साडी घातली आहे. तुम्हाला वाटत असं ना आता आणली का काय, आणि गळ्यात काहीच नव्हतं म्हणून आपल्या सुनबाईचं घातलेलं आहे. काहीच नाही ना गळ्यामध्ये, म्हणून सुनबाईचं घातलेलं आहे. म्हणलं काहीतरी आपलं असावा, गळा मोकळा कसा, म्हणून घातल्या. म्हणून हे बघा, मी देवावर विश्वास करते. आणि हे बघा, तुम्ही पण विश्वास करा, मी पण विश्वास करते. विश्वास कधीही सोडायचा नाही आहे. विश्वास सोडणं मग काहीच नाही बघा. विश्वास जर सोडणं काहीच नाही. आणि मी यूट्यूबवर आले तर मला माहिती बी नव्हतं की मी पैसे कमवायला आले का नाव गमवायला आले का लोकांचं नाव ठेवून घ्यायला आले. परी लय लोकांनी नाव ठेवलं देवा, लय लोकांनी नाव ठेवलं. ठेवू द्या, काय नाही, ठेवू द्या, तसं काय नाही. नाव ठेवलेलं चांगलं असतं, या नाव ठेवलेलं चांगलं असतं. आणि यूट्यूबवर हे बघा, मला वाटतच नव्हतं की पैसे भेटते, हे होतंय ते होतंय. ID काढून हे बघा किती वर्ष, 1 वर्ष झालेलं होतं. 2ऱ्या वर्षामध्ये आपल्या नातूला म्हणलं, बाबा बघ रे, ते मी व्हिडिओ टाकले होते 10-12, ते गेले का हाय. तर बघितलं पर्यंत म्हणला तुमच्या व्हिडिओवर हे आले, या व्ह्यूज आले आणि सबस्क्राईब पण झालेले आहेत. मी म्हणलं काय असतंय ते, तर ते म्हणला की सबस्क्राईब झालं ना पुढं ID पळतंय आपला. मला काय बोलता येत नाही, मी अनाडी अनपडे बरं का, मला काय बोलता येत नाही, माझं समजून घेत जा बोलणं. आणि हे बघा, आणि मग तिथून पुढं पोरं म्हणले जर आपलं झालं 1000 झालं सबस्क्राईब आणि वॉच टाईम झाला 4000 घंटे तास तर आपल्याला पैसे भेटतात. मग मला असली वळ लागली ना बघा, तुम्हाला काय सांगू मुलांनो, मला लय वळ लागली. मला असं वाटायलं मी कधी करू असंच व्हायला मला, कधी करू असं नाही का. मग मी लय येडो, मी तर म्हणते ना, लेकराचं एवढं दुखलं तरी मी येडो सोडले नाही. तो एवढं नाव ठेवले मला तरी सोडलं नाही. माझ्या मुलीले मला बोलल्या मी सोडलं नाही, मला सगळे बोलले मी सोडलं नाही, मला कोणी पण बोलायचं मी सोडलं नाही, मला काय पण म्हणलं तरी मी सोडलं नाही. आणि नुसतं मी आरी पडले, एवढं जे आरी पडले बघा. आतापर्यंत आरी हो पण ही मॅचेस आला होता 2-3 महिने झालं की नाही का, तुम्ही आम्हाला ते हे करा, ते बँकेचं सांगा, हे ते सांगा, असं काहीतरी मला नाही कळत एवढं. पण आपलं मोन तर झालेलं आहे बघा, मला माहिती आहे. मला वाटतंय माझं मोन झालेलं आहे. 2 मॅचेस आले होते आपल्याला. आणि हे बघा मुलींना, हे बघा नाव ठेवायला सगळे असतात बघा, पण आपल्या घरचं सारलं करणारं कोणीच नसते. आपल्याला कधी गरज पडली तर कोणीच नसते. आज आपण बघा, आता तुम्ही तर आता माझं वय झालेलं आहे, तुम्ही आज जवान आहे, उद्या तुमचं वय होणार आहे. आपल्या नवऱ्याला नोकरी पाणी, आपल्या लेकराला नोकरी पाणी नाही, मग आपण पैसा कुठून कमावणार आहे. आपल्याला तर लय वाटतं की आपण पैसा कमावा, पण कसा कमवायचा, पैसा कसा कमवायचा आपण. मग देवाने आपल्याला हे रस्ता दाखवलाय ना, यूट्यूब आहे. म्हणजे आता यूट्यूबमध्ये बी बरंच काय काय आहे. तर हे बघा मुलींना, कोणी काही बी म्हणत असलं ना तरी यूट्यूब सोडू नका. आणि जरी कोणाला करायचं असलं ना, नक्कीच करा. आमचा ह्या आईचा सगळ्यांना सपोर्ट आहे, मी सगळ्यांना सपोर्ट करते. असं नाही की ह्याला सपोर्ट केला, मी हे बघा सगळ्यांना, मोठ्यांना करते, बारक्यांना करते,
कोणी बी आहे त्याला मी सपोर्ट करते. हे बघा व्हिडिओ बघते, त्यांना सबस्क्राईब करते, ते मला कमेंट करता येत नाही तर मी ते टिंब असते ना ते दाबते, ते मोनो काय म्हणते त्याला म्युझिक असं काहीतरी म्हणतात ते करते. मुलींनो माझा सपोर्ट आहे बघा. आणि व्हिडिओ बघा जातो मी, नंतर लाईक करा, कमेंट करा, नवीन असला तर सबस्क्राईब करा. बघा लोक पहिलं सांगतात, मी नंतर सांगायला लागले. आणि हे बघा मला लय पैसे कमवायचे हौस आहे पहिल्यापासून, पण नाही माझ्याच्याने पैसा कमवणं झाला हो. माझ्याच्याने नाही पैसा मी अनाडी अनपड बाई. कसा मी कुत्र्यावणी हे बघा गद्यावणी गाढवावणी बैलावणी कामं केले, मरणाचे कामं केले, रात दिवस केले, परी पैसा नाही. आपल्याला जेवढा पैसा पाहिजे ना तेवढा नाही कमवला. आणि का बघा खाऊन पिऊन तर असं साप कोणी बी करतंय, त्याला काय कमवलं म्हणतात का? त्याला कमवलं म्हणतात का? कसं हे बघा आपलं घरदार पाहिजे, आपल्याला गाडी बंगला पाहिजे, आपल्याला मोटरसायकल पाहिजे, एखादी वाहन पाहिजे. आपली ही इच्छा असते, सगळ्यांचीच इच्छा, असं नाही माझी. पण मला लय पहिल्यापासून असं वाटायचं लेकरं माझे राजाचे गज झालेत, मोठे झालेत, कमवतेत, मला लय गाडी घ्यायची हौस होते. मी लय सारखं म्हणायचे पोरांना, त्यांच्यासाठी त्यांना गाड्या घेऊन दिल्या मी. त्यांची सगळी हे बघा त्यांना सोनं दिलं, त्यांना गाड्या दिल्या, घोड्या दिल्या, पण मोठी वाहन माझ्याच्याने भेटली नाही, आपलं गाडी बंगला भेटला नाही मोठा आपल्याच्याने. म्हणून माझी इच्छा आहे की हे बघा काहीतरी ह्या आपल्या सुनबाईला, आपल्या मुलांना मुलींना आणि बाकीचं उरलं सुरलं आपल्या पब्लिकला, माता बहिणीला करायची माझी इच्छा आहे बघा. आणि आपल्या सुनबाईला, आपल्या मुलींना घरदार द्यायचं करून, आणि थोडंफार आपलं खायापुरतं करून द्यायचं त्यांना. त्या बाई बिचाऱ्या सुखी राहावा, खुश राहावा, मस्त राहावा. सासू नाही म्हणावं, आई म्हणावं त्या आईने बी. माझी हीच इच्छा आहे. मी त्यांच्यासाठी भरपूर करन. आणि हे बघा माझ्या माता बहिणीसाठी बी करन बरं का. आणि मी कोणाला सोडून नाही खाणार, मी एकली नाही खाणार, मी सगळ्याचं चांगलं करन. मला जे जे सपोर्ट करत होते मी त्यांचे उपकार नाही विसरणार. मी त्यांच्यासाठी जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी मी करन. आता मी पण गोरगरीबच आहे, पण मी कशी करन सुखी खाते. मला रात दिवस काम आहे बघा. कितीतरी आपल्या माता बहिणीला कामं पण नाही तर पण मला काम तरी आहे, मला रात दिवस काम तरी भेटते, काम करायला ताकद तरी आहे. हे बघा मी एवढं करते बघा. आणि माझी लय मोठी इच्छा आहे की आपल्याला गाडी बंगला पाहिजे, मला पहिल्यापासून वाटते, म्हणून मी रात दिवस मेहनत करते बघा. आणि देवाने माझी इच्छा पूर्ण करावा. माझी हीच देवाला प्रार्थना आहे. सुखी तर ठेवलेलंच आहे देवाने, सुख तर आहेच बघा आपल्याला, आणि सगळ्याला सुख तर आहे. पण हे बघा माझी हीच इच्छा आहे, सुखी ठेवले तसंच घरं राहायला दे बाबा, चांगले चांगले या लेकरांना, आपल्या सुनबाईला घरात राहू दे, कामाला नको, बिचाऱ्या बाहेर जाऊ दे, त्यांनी सुखाने घास खावा. मला बी हे बघा 4 घास चांगले वंगले करून खाऊ घालावा. माझी हीच इच्छा आहे. म्हणून माझी एवढी रात दिवस ओढतोड हे या बघा हे येडो करायची. आणि येडवच नव्हता आपल्याला बघा, मुलींना येडव नव्हता म्हणलं. आणि साडी बी घातली या. ही साडी काय नाही हो, 300 रुपयाची साडी आहे बघा, 300 रुपयाची साडी आहे. महाग नाही काय नाही, बाबा 10 वर्ष झाले घेतलेली साडी. आपल्या सुनबाईला घेतलेली आहे, दोघीला 2 घेतले, एक हिरवी एकीला घेतली. आणि बघ हे कोणता कलर आहे, पिवळा आणि लाल हे वाटतं. बरे चांगलं दिसायला मला, येडोमध्ये चांगला दिसायला कलर. तर मला वाटन आमच्या आईने किती साडी छान घातली. नाही हो मुलींना, अरे 300 रुपयाची साडी आहे. ₹300 साडी आहे बघा, काय महाग नाही काय नाही बघा. हे बघा दिसायली का तुम्हाला? परी कलर चांगला आहे, कलर चांगला आहे म्हणून चांगली वाटायची. बघा कलर चांगला आहे, दुसरं काहीच नाही आहे. 300 रुपयाची साडी आहे हो. तुम्हाला मी उठून दाखवली, तुम्हाला वाटन काय माहिती लय महाग आहे का काय. भारी साडी घातली आमच्या आईनं, परी नाही आहो भारी साडी नाही काय नाही आहे. आणि मला नाही हौसावं, मला कसं मी जुन्या पुराण्या साड्या घालते. ही पण 1-2 टाइम घातलेली आहे साडी. परी कसं म्हणलं व्हिडिओ काढवा जरा, लई दिवस झालं माझे असा फुल व्हिडिओ नाही आहे, असं 8 मिनटाचा 7 मिनटाचा. आणि कसं 10-12 मिनटाचा असला तर त्याच्यावर हे येते ना, आडवी येते ना, आडवी टाईप येते ना. म्हणून म्हणलं हाय जरा वेळ
जरा पोरं बी जरा बाहेर गेले तर म्हणून जरा जोरात आवाजात मी बोलले हो. माफ करा मला, माफ करा मला सगळेजण असंच खुश राहा, मस्त राहा. इडो बघा जा, डोकं नाही इचरलं मी अजून बघा, डोकं नाही इचरलं. चला ठेवू का? राधे राधे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि राधे राधे नक्कीच बोललं जा मुलींनो. राधे राधे बोललं ना आपलं कष्ट दूर होत आहे. राधे राधे बोलायचं, आपलं कोणतं संकट आलेलं दूर होत आहे बघा. म्हणून हे बघा चांगल्या मार्गाला आपण हे बघा जेवढं लागतं तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे बघा, आपल्या मुलाबाळासाठी चांगलं आहे. आणि बघा किती पण बिघाडलेलं असलं ना आपण देवाचं नाव घेत राहिलं ना नक्कीच चांगलं होते बघा मुलींनो. आणि हे बघा तुमचं जर मन नसलं झालं तर तुमचं पण होईल. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. इडो बघा जा माझा सगळा.